कॅल्क्युलेशन दिलं ना तर ते मलाही खूप आवडलं आणि मला वाटतं तुम्हाला किती आवडलं माहित नाहीये. खूप आवडलं. त्याच्यावरती कॅल्क्युलेशनवर अभ्यास करणार. बरं, सर्वप्रथम शेती हा विषय कोणाला आवडतोय किंवा सर आम्हाला शेती या विषयावरती काम करायला आवडेल? आवडते. ओके. कुणाला आवडत नाहीये अशा ते हात वर करा. आवडत नाही सर आम्हाला शेती हा विषय नको आहे. तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. किती जणांना आवडत नाहीये? जर तुम्हाला न काय करता जर चान्स मिळत असेल, नुसतं फक्त तोंडी सांगून जरी तुम्हाला रिझल्ट घेता येत असतील, बिझनेस करता येत असेल तर मला वाटतं लक्ष द्यायला काय हरकत नाही. ओके. तर जे शेती हा विषय आवडत नसेल तर फोकस द्या. तुम्ही फक्त प्रोडक्टची नॉलेज किती ठेवताय त्याच्यावर अवलंबून आहे की तुमचा बिझनेस कसा ग्रो होणार. तर मला सरांनी एक प्रोडक्टवर बोलायला सांगितलं, ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युल्स, जो आपला आयएमसीचा एक जबरदस्त प्रोडक्ट आहे. आज हा ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युल्स 4 kg ची बॅग आलेली आहे, आयएमसीची 4 किलोची बॅग, की ज्या बॅगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर आपण सुरुवातीपासून कुठल्याही पिकाला सुरुवातीपासून जर आपण त्याला वापर करायला सांगितलं तर त्याचा बेनिफिट काय मिळणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये कुठले कंटेंट आहे ते कंटेंट आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये कंपनीने जे मायक्रोन्यूट्रन्स वापरलेले आहेत की ज्यामध्ये मग ह्युमिक ऍसिड आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आणि सल्फर, हे मेन कंटेंट आहे. आज कुठल्याही झाडाला ग्रोथ करण्यासाठी 16 मायक्रोन्यूट्रन्सची गरज पडत असते. किती? 16 मायक्रोन्यूट्रन्सची गरज असते. पण हे 16 मायक्रोन्यूट्रन्स जर तुम्ही पाठ केले, काय म्हणते मी, होऊ शकतात ना 16? एक एक सांगा. त्या बॅग वर लिहिलेलं आहे सगळं, तुम्ही वाचलेलं नाहीये. त्यासाठी काय करावं लागते, वाचन करावं लागते. आणि सगळ्यात महत्वाचं, हा प्रोडक्ट एखाद्या झाडाला आपण ज्याचं बीज टाकतोय, म्हणजे उदाहरणार्थ मका लावत असेल, ज्वारी लावत असेल, बाजरी लावत असेल किंवा ऊसाची लागवड करत असेल, कोणतंही पीक, तुम्ही कांद्याचं रोप जरी लावत असाल त्याच्याबरोबर फक्त तुमच्या 5 बोटामध्ये जेवढे त्यातले दाणे येतात ना तेवढे एका झाडाच्या बुडात टाकायला सांगा. 5 बोटामध्ये जेवढे दाणे येतात तेवढे टाकायला सांगा. पण तुम्ही म्हणताल मग त्याचं वजन कॅल्क्युलेशन कसं करायचं? टोटल रोपांची लागवड करा, भागिले 4 kg करा. मी तर 8 किलो प्रति एकरला वापरायला लावतो. कंपनी सांगते 4 किलो, पण मी 8 किलो देतो, कधी कधी 12 किलो पण देतो. माझी इच्छा झाली 12 किलो शेतकरी घ्यायची तयारी आहे तर देतो. आता सगळ्यात महत्वाचं की हा प्रोडक्ट ज्यावेळेस आपण शेतीमध्ये वापरतोय तर याचं 100% खात्री देतो, आज प्रोडक्ट जर शेतीमध्ये टाकला तर तिथून पुढे सरासरी 40 ते 50 दिवस फास्ट गतीने काम करतोय. बूस्टरचं कार्य किती दिवस आहे? 20 ते 25 दिवस. ऍक्टिव्हिटीचं काम किती दिवस आहे? 20 ते 25 दिवस. तुमचं कीटकनाशक आपलं जे आपला 80चं आलेलं आहे प्लांट केअर, त्याचे 20 ते 25 दिवस कार्य आहे. सीड केअर आहे, त्याचं स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीचे 10-12 दिवस जोपर्यंत बी उगवत निघत नाहीये तोपर्यंत त्याचं कार्य आहे. फ्लावर केअर झाडाचा हार्मोन्स बॅलन्स करते आणि कळी काढण्याचं काम करते, की ज्याच्यामुळे त्याचा इतकं बेनिफिट मिळून जातो, म्हणजे तेवढ्या कालावधीत आहे. पण हा एकमेव असा प्रोडक्ट आहे की जो आपल्याला 50 ते 60 दिवस कार्य करतो. मग विचार करा की हा 60 दिवसाचा कालावधी झाडाच्या लागवडीच्या सुरुवातीला असेल. काय म्हणतो मी? झाडाच्या लागवडीच्या सुरुवातीला असेल तर त्याची ग्रोथ कमी असणार आहे का फास्ट असणार आहे? मग ही किती जणांनी वापरलं पाहिजे आहे? सगळ्यांनीच वापरलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. फक्त त्यांना त्याचा बेनिफिट सांगणं गरजेचं आहे की सर तुमचं उत्पादन कमी का होतं, तर त्याचं कारण आहे तुमच्या झाडाची सुरुवातीची ग्रोथ असते ना ती कमकुवत असते. मग कमकुवत झाडाची ग्रोथ असेल तर साहजिकच त्याचा एंडिंग रिझल्ट तसाच राहणार आहे. जसं बाळ जन्माला आल्यानंतर जर त्या हाडात बारक्या हाडाचं जन्माला आलं तर त्याला किती जरी खाऊ पिऊ घातलं तर ते मोठ्या हाडाचं होणार आहे का? कुपोषित. तशी त्या झाडाची कंडिशन आहे. हेही तुम्ही उदाहरण त्यांना देऊ शकता. 5 बोटामध्ये जेवढे येते तेवढंच. सरासरी 10 ते 15 ग्रॅम आपण त्याच्यामध्ये पर झाडाला टाकू शकतो. 10 ग्रॅम पर्यंत ठीक आहे, कारण जास्त टाकायची गरजच नाहीये. कारण सुरुवातीला त्याची मुळच छोटी असतात. ज्यावेळेस 50-60 दिवस कंप्लीट होतात त्याच्यानंतर परत रिपीट डोस करायला लावा. सोयाबीन तुमचं लागवड करताय ना तर ट्रॅक्टरच्या बॅक साईडला 2 हे असतात. त्याच्या साईडला एका साईडला सोयाबीनचं बी असतं, एका साईडला खतं असतात. त्या खताच्या ह्याच्यामध्ये ह्याला ऍड करा. मग जो शेतकरी ऑलरेडी दुसरे खतं वापरतोय त्याच्यामध्ये टाकण्यासाठी, त्याच्यात आपली बॅग ऍड करा. 8 किलो ऍड करायला लावा. दुसरं खत त्यांचं 8 किलो कमी करायला लावा. बरोबर ना? कारण हे मिक्स मध्ये गेलं
तरीही काम करते, म्हणजे रासायनिक खताबरोबर जरी गेलं तरी कार्य करते. का तर ह्युमिक ऍसिड आहे. आज जमिनीतला कार्बन कमी होत चाललेला आहे, ज्याला आपण म्हणतो ना ऑर्गॅनिक गर्भ जमिनीतला कमी होत चाललेला आहे. त्यातला कार्बन आहे तो पूर्णपणे जमिनीमध्ये मिसळतो. आज ऍक्टिव्हेटर बुस्टर सुद्धा जमिनीला का गरजेचं आहे, त्यातले मी ऍक्टिव्हेटर बद्दल बोलेन की सगळे जर म्हणतात की ऍक्टिव्हेटर आपला आयएमसीचा स्टिकर आहे, ते फक्त बरोबर फवारणीसाठी गरजेचं आहे. पण तो लोकांचा गैरसमज आहे, तो जमिनीतून पण देणं गरजेचं आहे. कारण आज आपल्या जमिनीमध्ये जे रासायनिक खतच नाहीये, तर जे पाणी आपण जमिनीला देतोय त्या पाण्यामुळे सुद्धा जमीन कडक होत चालली. ते म्हणताल असं कसं काय? तुम्हाला विश्वास बसतोय? जमिनीला जास्त पाणी दिल्यामुळे सुद्धा जमीन कडक होत चालली आहे. बोरचं पाणी वापरताय, त्या बोर मध्ये सुद्धा क्षारचं प्रमाण आहे. पाण्याचा 800 ते 850 ते 1000 TDS आहे. आज तुमच्याकडे सरांनी जर सांगितलं ना चॅट जीपीटीचा वापर करा, तुम्ही तुमच्या चॅट जीपीटीला कसा प्रश्न विचारा की 5 हाऊस पॉवरची मोटर आहे किंवा तुमची 7 हाऊस पॉवरची मोटर आहे, एका तासामध्ये किती लिटर पाणी टाकते आणि त्या पाण्याचा जर 1000 TDS असेल तर त्याच्यात ते क्षाराचं प्रमाण किती किलो असू शकते ते तुम्हाला एका तासाचं कॅल्क्युलेशन काढून देईल. किमान 20 किलो. काय म्हणतो मी? 20 किलो काय आहे तो? क्षार, जो जमिनीला तुमच्या कडक करणार आहे. मग ते कस्टमरच्या समोर तुम्ही टाका गुगलला, चॅट जीपीटीला, त्या कस्टमरच्या समोर त्याचं उत्तर येणार आहे. मग तुमची मोटर किती तास चालते? ते म्हणते 5 तास चालते, म्हणजे 100 किलो क्षार तुमच्या जमिनीत पडले प्रत्येक पाण्याला. मग किती पाणी देणार आहे असे तुम्ही? जेवढे पाणी देणार तेवढे जास्त जमिनीत क्षार वाढणार आहे, तेवढे क्षार वाढणार तेवढी जमीन कडक होणार आहे. जेवढी जमीन कडक होणार आहे तेवढी जमिनीत फॉल्ट वाढत जाणार. कारण मुळाची वाढच होत नाही. आज उत्पादन कमी होण्याची कारण पण हेच आहे. रासायनिक खताचा अतिरेक वापर आहे, ते पण त्याच्यामध्ये कारण आहे. मग आपला जो आयएमसीचा ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युल्स बरोबर आम्ही सुरुवातीला लागवडीच्या वेळेस सांगतो की आयएमसीचा हायड्रोजन वापरा. हायड्रोजन किती जावं माहित आहे? माहित आहे. किती रुपयाला बॅग आहे? 1800 ला एमआरपी आहे आणि एसपी प्राइस 1200. ओके. एपी प्राइस आहे. हा. मग आज तो जर जमिनीमध्ये वापरला तर पाणी जास्त लागेल का कमी लागेल? कमी लागेल. कमी लागेल ना. मग हे शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. किती जण सांगतात? किती जण सेल करतात? किती बॅगा घालवल्या आतापर्यंत तुम्ही? एकच बॅग. असं का? म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास जास्त केलेला नाही आणि तुम्ही समोरच्या शेतकऱ्याला सांगता आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल डाऊन होता. त्याचा डेमो दाखवलाय तुम्ही कधी? कसा दाखवला डेमो? पाण्यामध्ये. मी कसा दाखवतो डेमो माहित आहे? जमिनीतली त्यांच्या जमिनीतली माती घेतो, दोन्ही ग्लासात सेम माती घेतो, अर्धा ग्लास, आणि एका ग्लासामध्ये 5 बोटामध्ये येणार त्याच्यामध्ये हायड्रोजन मी टाकतो, ती मातीमध्ये मिक्स करून घेतो आणि दोन्ही मध्ये समान पाणी भरतो, म्हणजे ग्लास फुल भरतो आणि परत पेनाने हलवतो दोन्ही ग्लास. 5 मिनिटानंतर त्या 2-3 मिनिटांनंतर काय कंडिशन होणार आहे माहित आहे? जो फुल भरलेला ग्लास आहे का, ती माती त्याची फुगलेली फुल ग्लासापर्यंत आलेली असणार आहे. आणि दुसरा ग्लास ज्याची अर्धा ग्लास माती आहे तिथंच राहणार, पाणी निवळ होणार आहे आणि तुम्हाला दिसणार आहे की माती आहे तिथंच आहे, फुगली नाहीये. बरोबर ना? ह्याच्यातून आपण मेसेज काय देणार आहे शेतकऱ्याला? हे जमिनीला तुमच्या फुगवायचं काम करते. न्यूट्रिशन पण येते त्याला. नत्रस, उराश आणि स्पायस. बरोबर ना? मग एनपीके म्हणजे काय आहे? नत्रस, पूरक आणि पालांतर. बरोबर आहे. हा सांगतो ना. आता एनपीकेला जर तुम्ही एन सांगितला ना, जो ह्युमिक ऍसिड आहे त्या ह्युमिक ऍसिड मधून त्याला एन मिळतोय. दुसरी गोष्ट, जमिनीत जर तुमचा ओलावा जर व्यवस्थित टिकून असेल, म्हणजे त्याला आपण म्हणतो वापसा स्थितीमध्ये, तर त्यावेळेस सुद्धा त्याला नॅचरली हवेतून नत्र मिळत असते. मग स्पेशली नत्र टाकायची गरज आहे का? नाही. स्पेशली नत्र टाकायची गरजच नाहीये. आज आम्ही शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही युरिया हा विषय डोक्यातून काढून टाका. तुम्हाला नत्राची गरजच नाहीये जमिनीला तुमच्या. तसं तुम्ही पीके सांगताय ना, पुढचं पण गरज नाहीये, कारण आपल्या प्रोडक्ट मध्ये ऑलरेडी ते कंटेंट आहे. समजा डाळी, पाला वगैरे चुरा करून त्याच्यामध्ये चुरळ करून टाकतात, ते टाकायची गरज नाही, पालाच त्याच्यामध्ये भेटते. सगळंच कंटेंट मिळतात, कारण आपण एनपीके हा तुमचा केमिकल कंटेंट मधून आला आणि हे जे आले तुमचे मायक्रोन्यूट्रन्स मधून आले, त्यातून पण तो कंटेंट मिळतो, फक्त त्याचा सिमिलर असतो आणि त्याचा रिझल्ट तशाच पटीमध्ये मिळतो. आता जसं तुम्हाला डेमो सांगितला की तुम्ही हायड्रोजनचा डेमो अशा पद्धतीने केला, तर त्याचा तुम्हाला बेनिफिट काय होणार आहे? त्या शेतकऱ्याला तुम्हाला सांगता येणार आहे की अरे जमीन किती फुगते बघा तुमची.
मग जमीन जर अशी फुसफुशीत असेल तर झाडाच्या मुळाला ऑक्सिजन जास्त मिळणार आहे, पाण्याची टिकवण क्षमता वाढणार आहे. जिथं 8 दिवसाला पाणी द्यावं लागते तिथे तुम्हाला 10-12 दिवस पाणी द्यायची गरज पडणार नाही, म्हणजे जमिनीत क्षार कमी जाणार आहे. त्याच जमिनीला आयएमसीचं ऍक्टिव्हेटर प्रति महिन्याला जर तुम्ही अर्धा लिटर सोडायला चालू केलं, ऍक्टिव्हेटरचं काम काय आहे, त्याचा पीएच मेंटेन करून दाखवा शेतकऱ्यांना. किंवा हे पाण्याचा जर पीएच मेंटेन करतोय तर हेच पाणी तुमच्या जमिनीमध्ये आलं तर जमिनीचे सुद्धा क्षार फोडण्याचं काम करणार आहे, जमिनीचाही पीएच मेंटेन करण्याचं काम करणार आहे. म्हणजे हर एक प्रोडक्टला सिमिलर प्रोडक्ट आहे की ह्याचा मी गेल्या वर्षी समथिंग अरिफला माहित आहे की कमीत कमी माझ्या 1500 बॅगा मी गेल्या वर्षी सेल केल्या. कारण मला खात्री होती की ह्या प्रोडक्टला रिझल्ट चांगला आहे. तर कालच्या वर्षामध्ये म्हणजे कालच्या सीझन मध्ये पाऊस काळ जास्त होता त्यामुळे थोडंसं इनबॅलन्स झालं, पण तरी मला वाटतं की 500-550 बॅगा मी सेल केलेल्या आहेत. आजचाच विषय आहे, आजच मी 12 बॅगा पोच करून आलो मंगळवेढ्याला. म्हणजे मुलांना मला शाळेत आणायला गेलो तिथून घेऊन आलो तसंच बॅगा पण पोच करून आलो, मुलांनाही सोबत घेऊन गेलो बॅगा पोच करायला. कारण माझं काम ज्याच्यावरती आहे मी तिथं फोकस आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा त्या प्रॉडक्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता मला जसं त्यातले कंटेंट पाठ झाले की ह्युमिक ऍसिड, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर ते मी पाठ केले, मला समजले. आयन्सचं कॅल्शियम आहे, ते कॅल्शियम आपल्या जे जनावरांचं कॅल्शियम येतं 5 लिटरचं, त्या कॅल्शियम मध्ये सुद्धा कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन D3, D12, कॉपर, झिंक, कार्बन, आयरन ते पण कंटेंट आपल्या जमिनीला गरजेचे आहे. तेही कंटेंट आपण जमिनीमध्ये वापरायला सांगतो शेतकऱ्यांना. कॅल्शियम वापरता ना तुम्ही शेतीला, जनावरांचं तर दूध वाढते, फॅट डिग्री एसएनएफ वाढायचं काम करतच आहे, त्यांची इम्युनिटी वाढवते, त्यांची तब्येत चांगली ठेवते. पण जमिनीला वापरलं तर तिथे तो कंटेंट कम्प्लीट होते. ॲग्रो ग्रोथ बुस्टर वापरला त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोन्यूट्रन्स आहेत, अॅमिनो ऍसिड आहे. सेकंड प्रकारचं सुद्धा त्याच्यामध्ये 8 आणि 4 12 प्रकारचं अॅमिनो ऍसिड आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्युमिक ऍसिड आहे, फॉस्फरस त्याच्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की जे 16 मायक्रोन्यूट्रन्सची गरज आहे ना हे आपल्या 3च प्रोडक्ट मधनं कम्प्लीट होते. मग बाहेर रासायनिक काय वापरायची गरज आहे का? तरी सुद्धा शेतकऱ्याला डायरेक्ट म्हणू नका, तुम्ही वापरू नका. कंपनी सुद्धा सांगते की त्यांची मानसिकता वापरण्याची असते, तुम्ही त्यांना विरोध करू नका. मग वापरायचं आहे ना तर तुम्ही किती वापरा, सांगायचं त्यांना तुम्ही 100 किलो टाका, तिथं 50 किलो वापरा. किती? 50 किलो वापरा. त्याच्या नेक्स्ट वर्षी तुम्ही 30 किलो वापरा, त्याच्या नेक्स्ट वर्षी 20 किलो वापरा. परत तुम्हाला वापरायचं नाही वापरायचं तुम्ही ठरवा. काही शेतकरी समजा ऊसाची ट्रीटमेंट आहे, ऊसाची ट्रीटमेंट 15 महिने 10 महिने असली द्यायची, तर ते काय म्हणतात की आम्हाला समजा या 80-100 मिळते तर तुम्ही ऊसाची सुरुवातीपासून आम्हाला ट्रीटमेंट घ्यायची त्याच्यामध्ये, तर या खताचं प्रमाण तुमचा ऍग्रिकल्चर ग्रोथ कसा आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही ऊसावर जर आला तर ऊस हा विषय फार खूप मोठा आहे आणि त्यासाठी वेळ पण जास्त जाईल. कारण कुठल्याही पिकामध्ये तुमची लागवड चुकली का सगळं चुकतं. जसं बिल्डिंग उभा करायची ना तर पाया चुकला का सगळं चुकतं. आज शेतकरी काय करतोय, 4.5 फुटाची सरी सोडतोय आणि कांडीला कांडी चिटकून ऊसाची लागवड करतोय. टोटल एका एकरातले जर डोळे त्याचे मोजले, ऊसाचे डोळे जर मोजले तुम्ही लागवडीचे, सरासरी 22 ते 25 हजार डोळ्याची लागवड केली जाते शेतकऱ्याकडे. 22 ते 25 हजार डोळ्याची लागवड केली जाते एका एकरामध्ये. ऍक्च्युली गरज किती आहे तर माझ्या माहितीप्रमाणे गरज आहे फक्त 5,000 डोळ्यांची. ते किती करतायत त्याच्या 5 पट जास्त, 22 ते 25 हजार डोळ्यांची लागवड करतायत त्यांनी. मग विचार करा त्या 25,000 डोळ्याला 5-6 जरी फुटवे आले तर टोटल तुमचा ऊस किती झाले एका एकरातले? 25-5 1,200 लाख ऊस झाले तुमच्या एका एकरातले, बरोबर? मग 1.25 लाख ऊसाचं वजन भरतंय किती तुमचं? 50-60 टन ऍव्हरेज. सरासरी 300-350-400 ग्रॅम ऊसाचं वजन भरते. लय झालं खचून 500 ग्रॅम, त्यापुढे जातच नाही. काय झालं? जास्त झाल्याने मग हे पटवून कुणी सांगायचं? आपण सांगायचं त्यांना की तुम्ही 5,000 डोळे लावा आणि 5,000 डोळ्याच्या ठिकाणी तुम्ही 6-7 फुटवे जर पकडले तर साधारणतः तुम्हाला एका एकरामध्ये सरासरी 40 ते 42 हजार किंवा जास्तीत जास्त 45 हजारापेक्षा जास्त ऊस घ्यायचे नाहीये टोटल एका एकरामध्ये. काय होतं मी टोटल एका एकरामध्ये फक्त 45,000 ऊस घ्यायचे. 1.25 लाख ऊस आणि 45,000 ऊस, कितला कुठं फरक पडतोय? तुम्हाला खत बी कमी लागणार, पाणी कमी लागणार, तुमच्या जमिनीचा कस पण कमी वाढणार. साहजिकच आहे. तुमच्या ऊसाचं वजन जर 2 किलो झालं, किती? 2 किलो ऊसाचं वजन झालं तर 45,000 ऊसाचं 2 किलो वजन म्हणजे तुमचा 90 टन झाला. आणि चुकून जर 2.5 झाला तर 110 टन झाला आणि आम्ही देतो 110 टन.
105, 110 टन, 120 टनाकडे ऍव्हरेज देतोय आणि आमचं टार्गेट आहे येणाऱ्या काळामध्ये मी 150 टनापर्यंत घेऊन जाणार आहे शेतकऱ्यांना. एका एकरामध्ये विषय एका एकरातच चालला. फक्त लागवड चुकली, सगळं चुकलं. काही लोक त्याच्यात- उसाच्या कांड्याला आपण लावून असते आपण सांगितलं ते काय म्हणतात आम्ही लावून घेतो मॅडम, परत तुम्ही सांगा की फवारणी म्हणजे तुम्ही म्हणायचं घराचा पाया तुम्ही खालणार, पाया भरून घेणार आणि तुम्ही आम्हाला म्हणणार बिल्डिंग उभा करा. आम्हाला जशी पाहिजे तशी तुमच्या शेतात बिल्डिंग नाही उभा करू शकणार आम्ही. आम्ही सांगतो तशी तुम्ही पहिल्यांदा पाया लावा, त्याचं रिझल्ट तुम्हाला द्यायचा आम्ही काम करतो. कारण शेतकरीचं मूळ प्रॉब्लेम असतो आहे की पहिली पायरी चुकली ना तिथून पुढे सगळं चुकलं. 50 दिवसानंतर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही ऊसाची जी लागवड केली त्यातला जो पहिला कोंब आहे त्याला म्हणतात जेटा कोंब. काय म्हणतात की आपल्या मराठी भाषेमध्ये थोरला कोंब म्हणलं तरी चालतंय. पहिल्यांदा आलेला थोरला कोंब. आणि तो थोरला कोंब काय करत असतो जेटा, तो सगळ्यात जास्त खतही घेत असतो, सगळ्यात जास्त पाणी घेत असतो, सगळ्यात जास्त सगळंच घेत असतो जमिनीतलं. मग आम्ही सांगतो 50 ते 55 दिवसानंतर तो जो मेन थोरला कोंब आहे ना तो काढून घ्या जमिनीतला. तो काढूनच घ्या, त्याला ठेवूच नका त्याला तुम्ही जमिनीमध्ये. आता काढल्याला त्याचा बेनिफिट काय? आता शेतकरी म्हणतो अरे सगळ्यात चांगला दिसणारा ऊस तुम्ही काढायला सांगताय आम्हाला. फुटवे तर असतातच त्याच्या बुडामध्ये 4-5 सुरुवातीला, पण ज्यावेळेस तुम्ही जेटा काढताना त्यावेळेस ते 4-5 फुटवे तुमचे 8, 9, 10 कडे जातात. आणि ते 8, 9, 10 सुद्धा फुटवे नको आहेत आपल्याला. आपल्याला 6, 7, 8च फुटवे पाहिजे. 8 सुद्धा लय झाले, 6, 7च फुटवे पाहिजे. कारण 5,000 डोळ्याच्या ठिकाणी 6, 7 फुटवे असतील, तुमचे 40,000 ऊस व्हायला वेळ लागत नाहीये. 40, 42, 45,000 लक्षात येते. मग त्या 45,000 ऊसाचं व्यवस्थित संगोपन केलं तर आपल्याला 2 ते 2.5 किलो पर्यंत ऊसाचं वजन आपण सहजासहजी नेऊ शकतो आपल्या आयएनसीच्या प्रोडक्टच्या माध्यमातून. आता हे स्टेप बाय स्टेपली सांगणं गरजेचं आहे आणि हे सगळं तुम्ही लिहून घेतलं तर तुमचं पाठ होणार आहे. आता हे मी लगेच तुम्हाला रिपिटेशन सांगणार नाहीये, फक्त तुम्हाला काय समजलं ते तुम्ही समजून घ्यायचे. कारण जेणेकरून मार्केटमध्ये आपल्याला जर खरंच उत्पन्न घ्यायचं ना तर त्यामध्ये आपल्याला आयएमसीचा ग्रोथ प्रोमोटर ग्रॅन्युल्स हा प्रोडक्ट 100% यूज करायचा आहे सुरुवातीपासून. मी पहिल्या स्टार्टला ज्यावेळेस ऊसाची लागवड करतो, रोपं लावत असतील त्यात पण त्यांना टाकायला सांगतो, कांडी लागवड करत असतील त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना टाकायला सांगतो. सुरुवातीला एकरी 2 बॅगा ज्याला आपण म्हणतो लागवडीची पहिला काळ, त्याच्यानंतर बाळ बांधणी असते त्यावेळेस 2 बॅगा, मध्यम बांधणी असते त्यावेळेस 2 बॅगा आणि पक्की बांधणी असते त्यावेळेस 3 बॅगा टाकायला लावतो. पूर्ण ऊस निघेपर्यंत 3 बॅगा टाकायच्या. ऊस निघेपर्यंत नाही सांगितले. ऊसाची जी बांधणी असते ना सुरुवातीची ती किती दिवसामध्ये होते? सरासरी 4-4.5 महिन्याच्या ऊसाच्या सगळ्या बांधण्या संपलेल्या असतात. 4.5 महिन्याच्या पुढे जात नाही बांधणी. 5व्या महिन्यात ऊस मोडायला चालू होतो. त्यामुळं 4-4.5 महिन्यातच ऊसाच्या सगळ्या बांधण्या होतात. त्यातच एवढ्या बॅगा यूज करायच्या. पण तुम्ही म्हणताल की 2 महिने हे जर कार्य करते तर मग आपल्याला पुढे वापरायची काय गरज आहे? त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगतो की ऊसाची बांधणी करत असताना तुमच्या झाडाची मुळं हललेली असतात. झाडाची मुळं हललेली असतात. त्याच मुळं हललेल्या कालावधीत जर झाडाच्या बुडामध्ये ह्युमिक ऍसिड, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे सगळेच कंटेंट पडले तुमच्या झाडाच्या बुडात, त्याची ग्रोथ अजून फास्ट होणार. त्याचा फुटवा जास्त मिळणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट एक अशाच पद्धतीने मिळणार आहे. मग आता तुम्ही म्हणताल आम्हाला सर एवढं सगळं सांगायला जमत नाही. आता तुमच्या माहितीने सांगतो, ज्यांना आयएमसीच्या शेतीच्या प्रोडक्ट बद्दल काहीच माहित नाहीये अशांनी काय बोलायला चालू करायचं? काय बोलायचं त्यांनी सांगतो तुम्हाला, व्यवस्थित ऐकून घ्या. सर ह्या प्रोडक्ट बद्दल मला काहीच माहित नाहीये पण ह्या प्रोडक्टला रिझल्ट लय भारी आहे. काय ठेवायचा शब्द? जर ह्या प्रोडक्टला रिझल्ट लय भारी आहे कारण आमचे लोक मार्केटमध्ये एवढे प्रोडक्ट सेल करतात की त्यांना रिझल्ट आहे. मग कसा वापरायचा तेवढं फक्त माहित पाहिजे. काय सांगितलं मी? कसा वापरायचा एवढं फक्त माहित पाहिजे. तुम्ही प्रोडक्ट बद्दल त्यांना काहीच ते बोलले ह्यात कुठले कंटेंट आहेत सर माहित नाही, ह्याच्यावर वाचून बघा तुम्ही कुठले कंटेंट आहे. काय म्हणतोय मी? मग ते प्रोडक्ट पलटी करून टाकला, त्याच्यावरती प्रोडक्ट मग हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, वाचायला लावा, त्यालाच वाचायला लावा. पण ते बी वाचते, अरे बेंटोनेट दगडापासून त्याची अशी पावडर बनवली की मग ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, मग ह्याच्यामध्ये असं ह्याची खली घेतलेली आहे, म्हणजे मोहरीची खली आहे, त्यानंतर शेंगदाण्याची खली आहे. खली म्हणजे आपण थोडक्यात त्याचे तेल काढल्यानंतरची राहिलेली पाठवून पेंड. मग ते कंटेंट त्यात आहे. तो शेतकरी स्वतःहून ते वाचन करतो. तुम्हाला काय गरज पडली का तिथे सांगायची? पण ते स्वतः वाचल्यानंतर त्याला जर तिथे लक्षात आलं, त्याला जर ते कंटेंट त्यांनी वाचल्यानंतर बघितलं तर तो 100% स्वतःहून निर्णय घेतो
की अरे मॅडम एवढं समजून सांगतायत, अरे सर एवढं समजून सांगतायत आपल्याला की या प्रोडक्टला रिझल्ट लय भारी आहे, रिझल्ट लय भारी आहे. तुमचा डोक्यातला एकच शब्द त्या डोक्यात बसला पाहिजे आहे की सर प्रोडक्टला रिझल्ट लय भारी आहे. हा शब्द जर तुम्ही त्या डोक्यात बसवला ना, तो प्रोडक्ट तुमचा करेक्ट करणार, तो परचेस करणार आणि तो वापरणार. मग आता शेतीच्या प्रोडक्ट बद्दल माहिती घ्यायची काय गरज आहे का? पण असं नाहीये. असेल तर तुम्हाला अजून त्याचा फायदाच आहे, लॉस नाहीये. जर असेल ना तर त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळं प्रत्येक जणांनी त्या प्रोडक्टवर फोकस करणं गरजेचं आहे, कारण आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, वर्ल्ड लेवलला ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो ना, ऑर्गॅनिक हा विषय किंवा हर्बल हा विषय जर आपण विचार केला केमिकलच्या तुलनेमध्ये, तर येणारा काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ आहे. आयुर्वेद हा विषय सुवर्ण काळ आहे, कारण प्रत्येक व्यक्ती हा ऍग्रिकल्चर असेल किंवा हेल्थ साठी असेल किंवा खाण्यासाठी असेल, प्रत्येक जणांचा फोकस चालला आहे की आम्हाला केमिकल फ्री पाहिजे, ऑर्गॅनिक पाहिजे. बरोबर? मग जर असा जर माइंडसेट जर असेल ना, तर साहजिकच येणाऱ्या काळामध्ये लोक केमिकलचा वापर झालेले पदार्थ खाणार नाहीत. तुम्हाला खोटं सांगत नाही, बाजारातून मी कोथिंबीर आणली होती, मी त्याचा वास घेतला, मला वास आला. मी मॅडमला दिले, वास येतो का बघा, म्हणजे नाही येत मला. पण मग विचार करा, अरे कोथिंबीरचा वासच नाहीये, तर ती कोथिंबीर टाकायची कशाला त्याच्यामध्ये? म्हणजे साहजिकच आहे केमिकलचा एवढा त्याच्यामध्ये वापर होत चाललाय की त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स वाढत चालले. आज आपल्या IMC चे ज्या ज्या शेतकऱ्यांनी सर्व प्रोडक्ट यूज केलेले आहेत, तर त्याच्यातून जे उत्पादन तयार झाले ना, मी 100% खात्री देतो त्याची टेस्ट, चव आणि त्याचा वास सगळे तुम्हाला मिळणार. हेही लोकांना समजून सांगायचं, कारण हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, सिंपल, साध्या आणि सिंपल गोष्टी आहेत. कारण लोकांना समजलं की अरे हा प्रोडक्ट वापरल्याने आपल्याला नॅचरल कंटेंट यातून मिळणार आहे आणि त्याची चव सुद्धा बदलणार आहे. आणि हे पहिल्यांदा मला समजलं ज्या टमाट्याच्या प्लॉटला मी रिकमेंड केलं, आणि त्या प्लॉट मध्ये गेल्यानंतर मी स्वतः टमाटर तोडला आणि खाल्ला. जस्ट खाल्ल्यानंतर माझ्या दाताला थोडंसं असं आंबट लागलं. मग ज्यावेळेस जाणवलं, अरे मला मार्केटमधलं टमाटर खाल्लं तर कधी दाताला आंबट लागलं नाही, हे कसं काय लागलं? त्या शेतकऱ्यांनी बोलायला चालू केलं की पीसे सर, आमच्या प्लॉटचा टमाटा मार्केटमध्ये ज्यावेळेस आम्ही पाठवतो, पहिल्या स्टार्टला जर कोणाचा कॅरेट सेल होत असेल तर म्हणलं माझं होते. कशामुळे? तर फक्त IMC जे प्रोडक्ट वापरले त्याची टेस्ट एवढी भारी आहे की ते मार्केटमध्ये बघून लोक उचलत आहेत. आणि अदर टमाटा जर घेतला खाल्लं तर त्याची चव वेगळीच लागते. म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट मध्ये असंच आहे, प्रत्येक प्रोडक्ट मध्ये असंच आहे की IMC चे प्रोडक्ट हा नॅचरली आणि हर्बल प्रोडक्ट असल्यामुळे त्याच्यामधलं जी चव आहे, जी जुनी 20-30 वर्षापूर्वी टेस्ट होती ना, ती टेस्ट आत्ताच्या ह्याच्यामध्ये मिळायला लागली. बोला, आता कुणाचे काय प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ. फवारणीसाठी नाहीये, जमिनीतून वापरण्यासाठी आहे. ते तुम्ही 24 तास पाण्यामध्ये विरघळू शकता. पाण्यातून तुम्ही त्याला म्हणजे ड्रिचिंग करायचं असेल तर तुम्ही 24 तास पाण्यामध्ये भिजवलं, त्याच्यानंतर तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स केला आणि झाडाच्या बुडामध्ये टाकलं तरी चालतंय. ठिबक मधून सोडू शकत नाही. आपण लागवड केलं, म्हणजे ऊसाच्या काढा हे केलं, परत किती दिवसानंतर आपण ते सांगायचं ना, किंवा किती महिन्यात सांगितलं मग अशी तुमचं लक्ष नव्हतं. ऊसाच्या लागवडीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस ऊस लागवड करतोय त्यावेळेस टाकायचे आहेत 2 बॅगा, बाळ बांधणी, मध्यम बांधणी आणि